नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ ए इक्वल टू मॅट्रिक्स ए दिलेला आहे, देन शो दॅट ए इनवर्स इक्वल टू 1/6 इंटू ब्रॅकेट ए मायनस 5i. हे प्रूव्ह करायचं आहे. मग त्यातला लागणारा ए इनवर्स जो आहे तो तयार करून घेऊया. पहिल्यांदा मी मॅट्रिक्स ए लिहितो इथं. ए इक्वल टू 4 5 2 1. तर याच्यावरून याची मॉड व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो सगळ्यात पहिल्यांदा. मॉड ए इक्वल टू, फक्त चिन्ह बदलायचं आहे. मॅट्रायसेसच्या ऐवजी डिटर्मिनंटचं चिन्ह वापरायचं आहे. 4 into 1 4 minus 2 into 5 10, that is equal to -6. Therefore mod A not equal to 0. Therefore A inverse exists. हे पहिलं सेक्शन त्याचा पूर्ण होईल. आता ह्याचा इनव्हर्स फाइंड आउट करूया. त्याच्यासाठी मी ऍडजॉइंट मेथड वापरतोय. कोफॅक्टर ऑफ AIJ इज इक्वल टू कॅपिटल AIJ. हे कोफॅक्टरचं नोटेशन कॅपिटल ए. त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला -1/i प्लस जे इंटू इट्स मायनर. एक एक स्टार्ट करूया. कोफॅक्टर ऑफ A11 असेल. आता M11 येणार इथं. -1/2 म्हणजे +1. आता याच्यातला फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम हे कॅन्सल करा. हा फर्स्ट रो, हा फर्स्ट कॉलम, 1 राहते शिल्लक फक्त तिथं. त्याच्यानंतर आहे कोफॅक्टर ऑफ A12 मायनॉर. इथं मायनस साईन शिल्लक राहणार. -1/3. 1 2 पाहिजे म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम हे कॅन्सल होईल. 2 शिल्लक राहिले. दोन कोफॅक्टर आपण डिटेलमध्ये सोडवलेले आहेत. पुढचे दोन डायरेक्ट सोडवायचे आहेत. A21 म्हणजे मायनस साईन येणार. 21 म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम हे कॅन्सल होईल. इथे येणार -5. त्याच्यानंतर आहे A22 सेकंड रो सेकंड कॉलम कॅन्सल. 2 + 2 4 येते, त्यामुळे प्लस येणार आणि इथं 4 येईल. मग हे या पद्धतीने मिळेल मला. त्याच्यानंतर कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार करायचा आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू C इज इक्वल टू A11 1 -2 ओळीने घ्या आणि -5 4 असे येते. त्याच्यानंतर त्याचा ऍडजॉइंट तयार करूया. ऍडजॉइंट ऑफ A इक्वल टू या C चा ट्रान्सपोज घ्यायचा. याचा ट्रान्सपोज 1 -2 ते इकडे येणार 1 -2 आणि -5 4 इथे येणार. या पद्धतीने तर तुम्हाला ऍडजॉइंट मिळेल. आता मला त्याचा इनव्हर्स पाहिजे. मॉड व्हॅल्यू -6 काहीतरी होती. ठीक आहे, ते घेऊया. नाउ A इनव्हर्स इक्वल 1/mod A into adjoint of A, that is equal to 1/-6 into 1 -5 -2 आणि 4. आता हे 1/6 मी बाहेरच ठेवतो इथं. फक्त मायनस साईन तेवढं मी आत पाठवून देतोय. A इनव्हर्स इक्वल टू
मायनस साईन तेवढं आत द्या, हे 1/6 तसंच ठेवतोय. -1 5 2 -4. मायनस मुळे चिन्ह बदलून घ्या. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. आता त्याचं जे RHS आहे त्याच्यामध्ये आणखीन काय पाहिजे बघा आपल्याला. 1/6 तर घ्यायचंच आहे, त्याच्याऐवजी आणखीन अजून त्याच्या बरोबर पुढे काय आहे, A-5I आहे. Now A-5I is equal to, तो मॅट्रिक्स ए आहे 4 5 2 1 4 5 2 1 -5 टाइम्स I. 5 into 1 0 0 1 असे त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. इथं फर्स्ट 4 5 2 1 हे तसंच ठेवतोय. 5 ने इथं मल्टिप्लाय करून घ्या. 5 0 0 5 यांचे सबट्रॅक्शन करून घेऊया. 4 - 5 इथे येणार -1. 5 - 0 इथं 5. 2 - 0 हे 2 येईल आणि 1 - 5 -4 येईल. आता याला 1/6 न मल्टिप्लाय करायचं आहे. 1/6 इंटू हे काय तयार झालं, हे तयार झालं तुमचं A-5 आहे. 1/6 इंटू A-5I, दिस इज इक्वल टू 1/6 इंटू -1 5 2 -4 हे असेल. त्याला लिहा इक्वेशन नंबर 2. हे तुमचं झालं फर्स्ट इक्वेशन नंबर 1. मग आता इक्वेशन नंबर 1 बघा आणि इक्वेशन नंबर 2 बघा, दोन्ही एकत्र बघा दिसत आहेत का. आता हे बघा दोन्ही पण 1/6 1/6 -1 5 2 -4 -1 5 2 -4 हे करेक्ट आहे. तुम्ही नंतर शेवटी तिथं असं लिहू शकताय फ्रॉम 1 and 2. Therefore, A inverse equal to 1/6 into bracket A-5I from 1 and 2. या पद्धतीने हे कंप्लीट होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड मॅट्रिक्स X सच दॅट A into X equal to B. A दिलेला आहे, B दिलेला आहे. त्यांनी जे काय दिलेले आहे कंडिशन ती पहिल्यांदा लिहून घेतोय. गिव्हन दॅट A into X equal to B. इथं मॅट्रिक्स A घेतोय पहिल्यांदा 1 2 -1 3. इथं X is equal to मॅट्रिक्स B 0 1 2 4 हे असं. मग इथं हा जो प्रोडक्ट आहे डाव्या बाजूला हा फर्स्ट मॅट्रिक्स आहे, हा सेकंड मॅट्रिक्स आहे. याचा अर्थ हा प्री फॅक्टर आहे. मग प्री फॅक्टर जर असेल त्याच्यामध्ये आपण चेंजेस करणार आहे. प्री फॅक्टर जर असेल तर त्याच्यामध्ये चेंजेस करण्यासाठी रो ट्रान्सफॉर्मेशन्स वापरायचे आहेत. बघूया मग आता याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन्स वापरूया आणि ह्याला युनिटी मॅट्रिक्सला कन्व्हर्ट करायचं. मग इथं 1 आहे, इथं मला 0 पाहिजे. काय करावं लागेल, R2 इज चेंज्ड टू R2 प्लस R1. मग इथं 1 2 R2 प्लस R1 -1 प्लस 1 इथं 0 होणार. 3 प्लस 2 इथं 5 येणार. X दिस इज इक्वल टू R2 मध्ये चेंज करायचं आहे, R1 तसंच ठेवतोय.
2 प्लस 0 ते 2 येणार, 4 प्लस 1 हे 5 येणार. आता इथं काही जरी तुम्ही केलं तरी फ्रॅक्शन येणारच आहे, कारण इथं 2 आहे, इथं 5 आहे, मला याला युनिटी मॅट्रिक्सला कन्वर्ट करायचं आहे, इथं 1 आणून घेतोय. त्याच्यासाठी R2 ला चेंज करा. R2 इज चेंज्ड टू 1/5 टाइम्स R2. इथं 1 2 इथं 0, 5 ने ह्याला डिवाइड केलं, इथं 1 येणार, इंटू एक्स. दिस इज इक्वल टू इथं 0 1, ह्याला 5 ने डिवाइड करा, म्हणजे इथे येणार 2/5, इथे येणार 1, हे असेल. आता इथं 0 पाहिजे 2 च्या ठिकाणी, याला 2 न मल्टिप्लाय करा, याच्यातून वजा करा. R1 इज चेंज्ड टू R1 मायनस 2 टाइम्स R2. R1 मध्ये चेंज होणार आहे, इथं 1 आहे तसंच राहील, 2 मायनस 2 इथं 0 येईल, आणि हे 0 1 इंटू एक्स. दिस इज इक्वल टू इथं सुद्धा R1 मध्ये चेंज होणार आहे, याला 2 न मल्टिप्लाय करायचं आणि याच्यातून सबट्रॅक्ट करायचं, मग हे 0च आहे. 0 मायनस 4/5, 2 इंटू 2 4 होणार, इथे येणार मायनस 4/5. तर याला 2 न मल्टिप्लाय केलं की 2 होणार, 1 मायनस 2, इथे येणार मायनस 1, 2/5 आणि 1 हे असेल. आता इथं डाव्या बाजूला तयार झालेला जो काही मॅट्रिक्स आहे तो आहे युनिटी मॅट्रिक्स, त्याला मी लिहितोय I इंटू एक्स इक्वल टू, हे 2 स्टेप तुम्हाला करावेच लागतील. यात काही फारसे बदल काही करायचे नाही आहेत, किरकोळ किरकोळ चेंजेस आहेत, तेवढी चेंजेस करा आणि तुम्हाला इथं फायनल एक्स जो आहे तो तुम्हाला इथं मिळेल. असेल हा तुमचा मॅट्रिक्स एक्स जो त्यांनी विचारलेला होता तो या पद्धतीने तुम्हाला मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड एक्स इफ ए इंटू एक्स इक्वल टू बी. मॅट्रिक्स ए दिलेला आहे, बी दिलेला आहे आणि एक्स फाइंड आउट करा असं तुम्ही सांगितलेलं आहे. करूया सुरुवात. गिव्हन दॅट ए इंटू एक्स इक्वल टू बी. मॅट्रिक्स ए लिहा पहिल्यांदा, त्याच्यात 1 2 3 -1 1 2 आणि 1 2 4 इंटू एक्स इज इक्वल टू मॅट्रिक्स बी आहे 1 2 3. असं आहे. आता इकडे डाव्या बाजूला जो मॅट्रिक्स आहे त्याला युनिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्शन करून घेऊया. मग इथं हा फर्स्ट रो मधला तो याच्यात ऍड करतोय आणि तोच 1 थर्ड रो मधून सबट्रॅक्ट करतोय. म्हणजे काय लिहावं लागेल मला आता इथं, R2 इज चेंज्ड टू R2 प्लस R1, R3 इज चेंज्ड टू R3 मायनस R1. हे असे बदल करावे लागतील. आता R2 पासून पुढे चेंजेस आहेत. फर्स्ट रो ऍज इट इज. आता बघा -1 प्लस 1 इथं ऍडिशन करायचे. -1 प्लस 1 हे 0 येणार, 1 प्लस 2 हे 3 येणार, 2 प्लस 3 हे 5 येणार, 1 मायनस 1 आता R3 साठी सबट्रॅक्शन करायचं आहे. R3 मायनस R1, 1 मायनस 1 हे 0 येणार, 2 मायनस 2 इथं पण 0 येणार, 4 मायनस 3 इथं 1 येणार, इंटू एक्स. दिस इज इक्वल टू R2 मध्ये चेंज होणार आहे, R1 तसंच ठेवा, पहिल्यांदा सबट्रॅक्शन आहे, सॉरी ऍडिशन आहे. R2 प्लस R1 2 प्लस 1 येणार 3, इथं 3 मायनस 1 ते येणार 2 असेल. आता 1 0 0 इथं 0 आला पाहिजे. आता सोप्यात सोप्या पद्धतीनं बघू आपण त्याला कसं काय करता येईल ते, कारण इथं काय आणायचं म्हटलं की हा ऍडजस्ट होणार नाही.
2 - 3 केलं तर तिथं 1 येणार, -1 येणार. त्यामुळे तिथं काहीतरी आपल्याला आता 3 डिव्हाइड करावं लागणार असं दिसतंय. त्याशिवाय ते सहजासहजी काही तिथं 0 आणि 1 ऍडजस्ट होणार नाहीत. तुम्ही जर 3 मधून 2 मायनस केलं आणि इथं 1 आणलं तर त्यावेळेला इथला नंबर बदलतोय, लक्षात ठेवा. त्यामुळे तसं करून चालणार नाही. मी इथंच 1 आणतोय डायरेक्ट. येऊ दे फ्रॅक्शन, काय फार टर्म्स काय ऍडजस्ट करायचे नाहीयेत आपल्याला. R2 is changed to R2 ला 3 ने डिव्हाइड करायचं आहे. 1/3 टाइम्स R2. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की शक्यतो करून फ्रॅक्शन येऊन देऊ नका, पण जिथं पर्याय नाही तिथं तुम्हाला आणावेच लागतील. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की इकडे डाव्या बाजूला जरी 9 एलिमेंट असले, उजव्या बाजूला 3च एलिमेंट्स आहेत. त्यामुळे फार काही वेगळं असं विशेष तुम्हाला त्यामध्ये करावं लागणार नाहीये. पहिल्यांदा हे करून घेतोय, R2 ला 3 न डिव्हाइड करतोय. मग इथं फर्स्ट रो ऍज इट इज 1 2 3. तर 3 न डिव्हाइड करायचं, इथं 0 येणार, इथं 1 येणार, इथं येणार 5/3, इथं 0 0 1 हे असेल. into x, this is equal to इथं 1 1 हे असेल. त्याच्या पुढं आता इथं 0 आणता येणं सोपं आहे. याला 2 न मल्टिप्लाय करतोय, याच्यातून वजा करतोय. R1 is changed to R1 minus 2 times R2. 1 minus 0 इथं 1 येणार, 2 minus 2 इथं 0 येणार. इथं तेवढं व्यवस्थित सोडवा. याला 2 न मल्टिप्लाय केलं की 10/3 येणार आणि ते 3 मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. मग 3 into 3 9 minus 10 -1/3 येणार. बाकी सगळे रोज ऍज इट इज. त्याच्यानंतर इथे येणार 0 0 1. आता ह्याच्यामध्ये बघा इथं किरकोळ एरर झालेलीच आहे. इथं सेकंड रोला 3 न डिव्हाइड केले आपण, पण उजव्या बाजूला डिव्हाइड करायचं राहिलेलं आहे. डिव्हाइड केले इथं 3 ला आणि इथं 3 दिसलं, मग इथं ठीक आहे. मग काय उजव्या बाजूला आणखीन एकदम व्यवस्थितच आहे काम सगळं, काही अडचण नाही आहे. इथं डिव्हाइड करून ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. मला वाटलं इथं राहिलेलं आहे. सो दिस इज इक्वल टू, आता इथं काय करावं लागेल बघा, R1 मधून 2 टाइम्स R2, मग R2 ला 2 न मल्टिप्लाय केलं 2 येणार, 1 minus 2 इथं येणार -1, बाकी सगळं ऍज इट इज. त्यामुळे इथं पहिल्यांदाच फ्रॅक्शन जरी आला तरी फारसं काही त्रास याच्यामध्ये होत नाही. आता बघा पुढच्या टर्म्स काय काय करायचे आहेत. इथं मला 0 पाहिजे, इथं 0 पाहिजे आणि हे 1 इथं तयार आहेच. मग ह्या 1 ला 1/3 न मल्टिप्लाय करून फर्स्ट रो मध्ये ऍड करूया. R1 is changed to R1 plus 1/3 times R3 आणि R2 is changed to R2 minus 5/3 times R3. एवढं सगळं करावं लागेल. मग चेंजेस R1 आणि R2 मध्ये होणार आहेत. त्यामुळे बघा R1 मध्ये काय होणार, -1/3 प्लस 1/3 हे 0 होणार. नंतर R2 मध्ये हे 0 आणि 1 तसेच राहतील. याला 5/3 न मल्टिप्लाय करायचं आणि याच्यातून वजा करायचं, म्हणजे इथं पण 0 येते. आता फक्त उजव्या बाजूच्या टर्म्स तेवढ्या जरा काळजीपूर्वक सोडवा. जास्त काही नाही आहेत, तरी पण ते व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे. -1 येतं प्लस या R3 ला तर 1/3 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे ते होणार 2/3. मग -3 प्लस 2 म्हणजेच हे किती येणार, -1/3 येणार. येतील. त्यानंतर R2 ला 5/3 न मल्टिप्लाय करायचंय आणि ते R3 ला 5/3 न मल्टिप्लाय करायचंय. मग 5/3 into 2 म्हणजे किती येणार, 10/3 येणार आणि ते R2 मधून वजा करायचंय. मग 1 मायनस, इथं 1 आहे बघा, 1 - 10/3 हे किती होणार, 3 - 10
येणार -7/3 ते इथे. त्याच्यानंतर इथं शेवटी 2 आहेच, ते तसंच ठेवा, हे असं येईल. आता डाव्या बाजूला तुमचं युनिटी मॅट्रिक्स तयार झालेलंच आहे, त्यामुळे काही अडचण नाही आहे. ह्याला आता आय लिहा इंटू एक्स इक्वल टू उजव्या बाजूचा मॅट्रिक्स पूर्ण ऍज इट इज लिहून टाका, नो चेंज. त्याच्यावरून एक्स लिहा, तो तुम्ही आहे असा लिहिला तरी चालेल. समजा एखाद्याला वाटलं की 1/3 याच्यातून बाहेर घ्यावं, घेऊ शकताय. -1/3 सुद्धा बाहेर घेऊ शकताय, काही अडचण नाही. इथली पहिली दोन्ही चिन्ह बदलतील, 1/7 होणार. इथं -3 न फक्त मल्टिप्लाय करा, -6. त्याचं आन्सर, त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ ए इक्वल टू, हा मॅट्रिक्स दिलेला आहे, बी इक्वल टू आणि सी इक्वल टू, हे 3 मॅट्रायसेस त्यांनी दिलेले आहेत. फाइंड मॅट्रिक्स एक्स सच दॅट, एक कंडिशन सांगितलेली आहे, ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा मॅट्रिक्स एक्स फाइंड आउट करायचा आहे. मग डायरेक्ट पहिल्यांदा कंडिशन लिहून घेतोय. नाउ गिव्हन दॅट ए इंटू एक्स इंटू बी इज इक्वल टू सी. यातला फक्त मी पहिल्यांदा मॅट्रिक्स ए ठेवतोय, 1 1 1 2. याच्या पुढे एक्स इंटू बी तसंच ठेवतोय. मॅट्रिक्स सी 24 7 31 आणि 9 असं घेतोय. आता हा जो मॅट्रिक्स आहे डाव्या बाजूला लिहिलेला मॅट्रिक्स ए, त्याचं कन्व्हर्शन मी युनिटी मॅट्रिक्स मध्ये करणार आहे. याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा, हा फर्स्ट पार्ट, हा सेकंड पार्ट प्रोडक्ट मधला, याचा अर्थ हा प्री फॅक्टर आहे. आणि प्री फॅक्टर म्हणजेच तुम्हाला काय वापरावे लागतील, रो ट्रान्सफॉर्मेशन्स वापरावे लागतील. हे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवत चला. मग आता याला युनिटी मॅट्रिक्स मध्ये मला कन्वर्ट करायचं आहे. तर इथं 1 आहे, इथं 0 आणायचं आहे. R2 इज चेंज्ड टू R2 मायनस R1. R2 मध्ये चेंज करायचं आहे, R1 ऍज इट इज ठेवा. 1 मायनस 1 इथं 0 येईल, 2 मायनस 1 इथं 1 येणार. एक्स इंटू बी आहे असेच ठेवा. त्याच्या पुढं R2 मध्ये चेंज होणार आहे, फर्स्ट रो तसाच ठेवा. 31 मायनस 24 येणार 7, 9 मायनस 7 इथे R2. आता 1 0 हे झालेलं आहे, इथं 0 पाहिजे. मग R1 इज चेंज्ड टू R1 मायनस R2. इथं काय होणार आहे, इथं 1 मायनस 0 हे 1च राहील. 1 मायनस 1 इथं 0 येणार, 0 1 एक्स इंटू बी दिस इज इक्वल टू, इथं पण तेच काम, 24 मायनस 7 येणार 17. त्याच्यानंतर 7 मायनस 2 येणार 5. व्यवस्थित बघून घ्या. आणि हे 7 2 ऍज इट इज. आता डाव्या बाजूला युनिटी मॅट्रिक्स तयार झालेला आहे, त्याला मी आय लिहितोय, आय इंटू एक्स इंटू बी दिस इज इक्वल टू 17 5 7 2. या पद्धतीनं. आता हे आय न कशाला जरी मल्टिप्लाय केलं, युनिटी मॅट्रिक्स आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, त्यामुळे तो काढून टाका डायरेक्ट तिथून. एक्स इंटू बी इक्वल टू 17 5 7 2 हे असेल. आता मॅट्रिक्स बी वापरायचा आहे याच्यामध्ये. मॅट्रिक्स बी बघा बरं काय आहे, तो आहे 4 1 3 1.
कॅपिटल एक्स तसाच ठेवतोय. 4 1 3 1 हे असेल. उजव्या बाजूच्या मॅट्रिक्स मध्ये काही नो चेंज, काही केलेलंच नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे काय त्याच्यात काही बदल नाही. आता ह्याला युनिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता लक्षात घ्या, हा फर्स्ट मॅट्रिक्स आहे, हा सेकंड मॅट्रिक्स आहे. याचा अर्थ आता हा पोस्ट फॅक्टर आहे आणि तुम्ही आता पोस्ट फॅक्टर मध्ये चेंजेस करणार आहे, त्यामुळं तुम्हाला इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स, इथून पुढे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स वापरावे लागतील. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स वापरून याला युनिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचंय. मग 4 इथं 1 आणण्यासाठी याला 3 न मल्टिप्लाय करा आणि 4 मधून सबट्रॅक्ट करा, म्हणजे C1 इज चेंज्ड टू C1 मायनस 3 टाइम्स C2. आता बघा काय काय होणार. हे एक्स तसंच ठेवतोय, याला 3 न मल्टिप्लाय केलं 3 येणार, 4 वजा 3 इथं 1 येणार. याला 3 न मल्टिप्लाय केलं 3 3 मायनस 3 इक्वल टू 0, इथं 1 इथं 1 असे. दिस इज इक्वल टू, इथं पण सेम काम. याला 3 न मल्टिप्लाय करा, इथं 15 येते, 17 मायनस 15 ते येणार 2. याला 3 न मल्टिप्लाय करा, 6 येते, 7 मायनस 6 इथे येणार 1 हे असेल. आता काय पाहिजे बघा मला, इथं 1 आहे, आता इथं 0 आला पाहिजे. इथं 0 आणण्यासाठी C2 मधून C1 वजा करा फक्त. C2 इज चेंज्ड टू C2 मायनस C1. इथं C1 तसाच राहील 1 0, 1 मायनस 1 इथं 0 येणार आणि 1 मायनस 0 इथं 1च राहणार. सो दिस इज इक्वल टू, इथं C2 मध्ये चेंजेस होणार आहेत, C1 तसाच ठेवा. 5 मायनस 2 इथे येणार 3 आणि 2 मायनस 1 इथे येणार 1 हे असेल. आता हा युनिटी मॅट्रिक्स तयार झालेला आहे. Therefore x into I equal to 2 3 1 1. Therefore x equal to 2 3 1 1 हे असेल. हे या पद्धतीनं तुम्हाला सोडवावं लागेल. ह्याला अजून एक मेथड आहे, ती पण सांगून ठेवतो, एकदा ट्राय करून बघा. त्यांनी काय केलेलं होतं, आपल्याला AXB इज इक्वल टू C सांगितलेलं होतं. मग मी ह्याला काय करतोय, ह्याला प्री मल्टिप्लाइंग, पुढची प्रोसेस सांगून ठेवतोय, तुम्हाला जर वेळ असेल तर सोडवून बघा. प्री मल्टिप्लाइंग बाय A इनवर्स अँड पोस्ट मल्टिप्लाइंग बाय B इनवर्स. प्री मल्टिप्लाइंग म्हणजे आधी या पोझिशनला येणार होते, A इनवर्स इंटू A हे असं येणार, इंटू एक्स, आणि पोस्ट मल्टिप्लाइंग म्हणजे इथे येणार. पोस्ट मल्टिप्लाइंग कशाने करायचंय, B इनवर्स न करायचं. लक्षात ठेवा, ह्यांच्या सिक्वेन्स, ह्यांचा जागा बदलायची नाही. A इनवर्स पहिल्यांदाच दिसलं पाहिजे, उजव्या बाजूला सुद्धा सेम तसंच, A इनवर्स इंटू C इंटू B इनवर्स. याचा सिक्वेन्स चेंज करायला तुम्हाला परमिशन नाही, कारण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव्ह नाही. मग आता इथं A इनवर्स इंटू A ते येणार I, B इंटू B इनवर्स ते पण येणार I. दिस इज इक्वल टू A इनवर्स इंटू C इंटू B इनवर्स. मग एक्स ला कशानं जरी, ह्या युनिटी मॅट्रिक्सनं कसं जरी मल्टिप्लाय केलं पहिल्यांदा नंतर, तरी सुद्धा हे सोडवून एक्सच येतं, त्याची व्हॅल्यू बदलत नाही हे असेल. मग ही पहिली स्टेप झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, ए वरून A इनवर्स काढायचा, बी वरून B इनवर्स काढायचा आणि या तीनही मॅट्रायसेसचा परत प्रोडक्ट करायचा. ही पण एक मेथड आहे, पण याच्यापेक्षा आधीची मेथड खूप सोपी आहे. फक्त तुम्हाला प्री फॅक्टर कोण, तिथं रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे असतात, पोस्ट फॅक्टर कोण, तिथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे असतात. हे फक्त तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे.
नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स दिलेला आहे त्याने बाय ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथडनं सोडवा म्हणून सांगितलं. म्हणजे झालेलं आहे भरपूर वेळा आपल्याला, तरी पण बघून घेऊया आणखी एक. ए इक्वल टू 1 2 3 1 1 5 2 4 7. त्याची पहिल्यांदा मॉड व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मॉड ए इक्वल टू 1 2 3 1 1 5 2 4 7. सो दिस इज इक्वल टू, इथं 1 आहे, रो आणि कॉलम कॅन्सल. 7 मायनस 5 इंटू 4 ते येणार 20. म्हणजे बघा इथं हे पहिलं 1 लिहिलं, रो कॅन्सल कॉलम कॅन्सल. 7 इंटू 1 7 मायनस 20 मायनस 2 इंटू ब्रॅकेट, हा कॉलम कॅन्सल रो कॅन्सल. 7 मायनस 10, त्याच्या पुढे आहे प्लस 3 इंटू ब्रॅकेट, कॉलम कॅन्सल रो कॅन्सल. 4 मायनस 2, हे फक्त सिम्प्लिफिकेशन करून घ्या. आता 7 वजा 20 येणार मायनस 13 येणार, मायनस 13. 7 मायनस 10 ते येणार मायनस 3 इंटू 2 ते होणार प्लस 6. 4 मायनस 2 2 येणार, 2 इंटू 3 ते येणार 6. मायनस 13 प्लस 12 म्हणजे येणार मायनस 1 हे असेल. म्हणजेच मॉड ए नॉट इक्वल टू 0 येते. इथं बाजूला व्हॅल्यू पण लिहून ठेवतोय मी इथे, कारण ऍडजॉइंट मेथड आहे त्यामुळे ही व्हॅल्यू आपल्याला लागणारच आहे पुढे. देअरफॉर ए इनव्हर्स एक्सिस हे असेल. आता याचे को फॅक्टर्स फाइंड आउट करायला सुरुवात करूया. को फॅक्टर ऑफ ए आय जे is equal to aij is equal to minus 1 raised to I plus j into mij हे असेल. Now cofactor of A11 that is equal to capital A11 म्हणजे कोफॅक्टरचं नोटेशन आहे ते minus 1 raised to 1 plus 1 into M11 minus 1 raised to 2 म्हणजे ते प्लस येणार. M11 पाहिजे मला. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हे कॅन्सल होईल. काय शिल्लक राहते बघा 1547. हे सोडवून घ्या एवढंच. 7 मायनस 20 ते मायनस 13 येते. त्याच्या पुढं को फॅक्टर ऑफ A12 इथे येणार मायनस 1 रेस टू 1 प्लस 2 इंटू M12 दॅट इज इक्वल टू, हे मायनस साइन तसंच राहणार. तर डिटर्मिनंट फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, हा फर्स्ट रो हा सेकंड कॉलम काय शिल्लक राहील 1527 1527. बघा परत एकदा फर्स्ट रो सेकंड कॉलम 1527. 7 मायनस 10 येते मायनस 3 येते, परत पुढे मायनस आहे म्हणजेच हे इक्वल टू 3 हे असं होईल. तर मला तो मॅट्रिक्स पाहिजे आहे, त्याला मी पुढे घेतो तिथं. ह्या सगळ्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत, मग तो मॅट्रिक्स लागेल आपल्याला. इथं ठेवतोय त्याला बाजूला. आता पुढचा आहे को फॅक्टर ऑफ A13. So this is equal to
-1 + 3 m13 म्हणजे हे काय येणार आहे -1/4 येणार आहे म्हणजे +1 येईल आणि m13 साठी फर्स्ट रो थर्ड कॉलम कॅन्सल 1 1 2 4 येणार 1 1 2 4 याचं सिम्प्लिफिकेशन 4 - 2 हे येणार 2. आता बाकीचे जे कोफॅक्टर्स आहेत ते आता मी डायरेक्ट लिहितोय. पुढचा कोफॅक्टर आहे A21. A21 म्हणजे मायनस साइन तर तिथे येणारच आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम हे कॅन्सल केलं की काय होणार 7 × 2 14 -12 म्हणजे 2 येणार इथे येणार -2. A22 2 + 2 होणार 4 चिन्ह बदलायचं नाही. रो कॅन्सल कॉलम कॅन्सल सेकंड रो सेकंड कॉलम कॅन्सल 7 - 6 इथे येणार 1. त्याच्या पुढे आहे A23 म्हणजे इथं मायनस साइन घ्यावं लागेल. कॉलम कॅन्सल सेकंड रो कॅन्सल आणि थर्ड कॉलम कॅन्सल इथे किती येते बघा 4 - 4 हे 0 येते. 0 हे 0 असते त्याला मायनस चिन्ह वगैरे काही द्यायचं नाही हे असेल. आता आहे A31 म्हणजे प्लसच येणार. थर्ड रो फर्स्ट कॉलम कॅन्सल 10 - 3 येणार 7. त्याच्या पुढे आहे A32 म्हणजे मायनस साइन घ्यावं लागेल. थर्ड रो सेकंड कॉलम कॅन्सल 5 - 3 येणार 2 ते येते -2. A33 थर्ड रो थर्ड कॉलम कॅन्सल 1 - 2 -1 3 + 3 हे 6 येते -1/6 म्हणजे चिन्ह बदलायला लागत नाही पण इथूनच मायनस येते ते तुम्हाला इथं घ्यावं लागेल. आता याच्यावरून मला कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं आहे. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू सी. आता बघा बरं पहिले 3 काय काय होते -13 3 आणि 2 -13 3 2 त्याच्यानंतर आहे -2 1 0 -2 1 0 त्याच्यानंतर आहे 7 -2 -1 हे असेल. या पद्धतीने टर्म्स तयार होतील त्या. आता याचा आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार केला तर याचा मला ऍडजॉइंट घ्यायचा आहे म्हणजे याचा ट्रान्सपोज तयार करावा लागेल. आता याला मी इथून बाजूला काढतोय. नाउ ऍडजॉइंट ऑफ A इक्वल टू त्यालाच नोटेशन आपण असं वापरतो ऍडजॉइंट ऑफ A. इथं आपल्याला या सीचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. त्याच्या ट्रान्सपोज मध्ये -13 फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलम होईल. सेकंड रो आहे तो सेकंड कॉलम होईल -2 1 0 आणि जो थर्ड रो आहे तो थर्ड कॉलम होईल 7 -2 -1 हे असेल. आता आपल्याला इन्व्हर्स लिहायचं आहे. इन्व्हर्स लिहिण्यासाठी मला मॉड व्हॅल्यू लागेल. मॉड व्हॅल्यू किती होती -1 होती. Therefore, A inverse equal to 1/mod A into adjoint of A 1/-1. adjoint of A आहे -13 -2 7 3 1 -2 0 -1. फक्त हे मायनस साइन तेवढं सगळ्यांना देऊन टाका म्हणजे तुमचं फायनल आन्सर तयार होते. Therefore, A inverse equal to हे मायनस साइन सगळ्यांना देऊन टाकलं की
13 2 -7 -3 -1 2 -2 0 आणि 1 हे त्याचं फायनल आन्सर येईल.